मुंबई नाशिक महामार्ग पडगा टोल नाक्याहून आपण निघालेलो आहोत आणि आताच्या घडीला बैरगाव या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आपण जे तलावडी नाका क्रॉस केलेला आहे, जिथे साईदारा इंटरचेंजचे काम सुरू अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आपल्या डाव्या हातात तुम्ही पाहू शकता बैरगाव गेलेलं आहे आणि हे जे इथे कामे दिसत चालू आहे मुख्य कनेक्टिव्हिटी नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाची म्हणजे साईदारा इंटरचेंज. आणि तुम्हाला जो बाजूला एरो दिसत आहे तो म्हणजे पडग्याहून आल्यास किंवा आमने सापे या गावाहून आल्यास समृद्धी महामार्गाने जाणारे जे वळण आहे ते म्हणजे जे आता भिंत दाखवलेली ती. तर समोर जो ब्रिज दिसत आहे तो म्हणजे मुंबई ठाणेहून आल्यास नागपूरच्या दिशेने जाण्याकरता लागणारा जो वळण आहे तो म्हणजे आता जो गर्डर्स टाकलेले गेले ते. तसेच मुंबईसाठी जे उतरण आहे ते तुम्ही पाहू शकता, जे ॲरो दाखवले ती. जेव्हा तुम्ही गुजरातहून याल, विरारहून याल किंवा नागपूरहून याल त्यावेळेस मुंबईला उतरणारे जे वळण आहे ते म्हणजे ही बाजूची भिंत. ही बाजूची भिंत ज्या ठिकाणी उतरते तो साईदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स. आणि त्या कारणामुळेच हा जो पुरा इंटरचेंज बनत आहे या इंटरचेंजला साईदारा इंटरचेंज असे नाव आहे. साईदारा इंटरचेंज पार केल्यास आपण पुढे वडपेच्या दिशेने जाणार आहोत. येत्या काही दिवसांमध्ये ते खूप मोठे बदल घडणार आहेत. त्या अनुषंगाने इथे कामे देखील सुरू आहेत, रस्ते देखील खूप रुंद करण्यात आलेले आहेत. आपण जसे सुमित लॉजिस्टिकच्या पुढे येतो इथे जे रस्ते रुंद करण्यात आलेले त्याचे कारण म्हणजे पुढे जे वडपे टिकडे जो ब्रिज बनवतो मुंबई नाशिक महामार्गाचा तो ब्रिज सुरू झाल्यावर आत्ताच्या वेळी जिथनं वळण घेतात समृद्धी महामार्ग तिथनं बंद होणार आहे वळण आणि सुमित लॉजिस्टिकच्या बाजूने जे ते वळण सुरू होणार आहे. तुम्ही पाहू शकता समोर जे काम सुरू आहे ते वडपे टेकडी वरील जो ब्रिज आहे मुंबई नाशिक महामार्ग त्या मुंबई नाशिक महामार्गाच्या ब्रिजचे काम सुरू आहे आणि तुम्ही मॅपवर पाहू शकता. आणि इथे देखील पाहू शकता काम सुरू झालं ते. हा काही सेकंदाचा अंतर, परंतु आपल्याला या पर्यायी मार्गाचा वापर इतका मोठा फेरा घेऊन जावा लागतो जे आपण तुम्ही मॅपवर पाहिलेत. हा पर्यायी मार्ग होता जेव्हा मुंबई नाशिक महामार्गासाठी जे वडपे टेकडी ब्रिजचं काम सुरू केलेलं आहे त्यावेळेस ठाणे मुंबई भिवंडीला जाण्याकरता हा मार्ग तयार करण्यात आलेला आहे. आणि हा मार्गावर आत्तापर्यंत अनेकदा अपघात झाले. खाली जे उतरण आहे जो भुयार मार्ग आहे त्या ठिकाणी, कारण हा जो रस्ता आहे हा सरळ डायरेक्ट उतरून जातो, कुठल्याही प्रकारचा मोठा छोटे मोठे स्पीड ब्रेकर नाहीत. आणि उतरण अचानक वळण असल्या कारणाने गाड्या जेव्हा एका झटक्या वळण घेतात तेव्हा त्यांचा तोल जाऊन त्या गाड्या पलटी होतात. आता पण अनेक व्हिडिओ त्याचे मी अपलोड केलेले त्या ठिकाणी जे अपघात घडलेले त्याचे. इथे एकंदरीत 2 भुयारी मार्ग आहेत. आपण पहिल्या भुयारी मार्गातनं रस्ता क्रॉस करत आहोत. आणि बऱ्याचदा नागपूरच्या दिशेने जाण्याकरता समृद्धी मार्गाच्या दिशेने जाण्याकरता हे लोक इथनं येतात आणि मग रस्ता चुकताना पुन्हा वरती चढून युटर्न घेऊन रॉंग साईडने जातात आमने इंटरचेंजपर्यंत. साईदारा इंटरचेंजतून आपण पुढे वडपेपर्यंत जाताना आपण पाहिलात किती मोठा फेरा आपण घेतला. ते काही मिनिटाचा अंतर काही सेकंदाचा अंतर पण तेवढ्या करता आपल्याला हे साधारणतः 4-1 मिनिटाचा अंतर घ्यावा लागला. 4 सेकंदाच्या रस्त्यासाठी 4 मिनिटाचे अंतर. आणि ही आली वडपेची टेकडी. इथे संध्याकाळच्या वेळेस नेहमीच वाहतूक कोंडी होते, कधी कधी दिवसा देखील लागते, परंतु आज संडे आहे आणि माझ्या अंदाजे संडे असल्या कारणाने इथे जे ते वाहतूक कोंडी नाही आहे, कारण वाहने कमी असतात. समोर जो तो मुंबई नाशिक महामार्ग वडपे टेकडीचा ब्रिज त्याचे अनेकदा आपण अपडेट दिलेले. खूप सुंदर दृश्य दिसत आहे या वडपे टेकडीवर जेव्हा आपण चढण घेतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे बाजूला ना खूप कचरा आहे बघा.
सर्वत्र इथे घाणीचे साम्राज्य आहे. हा कचरा कोण टाकतोय माहीत नाही, परंतु इतकी दुर्गंधी असते ना इथे, नाक बंद करून हा एवढा टप्पा म्हणजे जो पार करावा लागतो. इथे आजूबाजूला जे वेअरहाऊस आहेत त्यांचा तरी कचरा कमी असेल, परंतु जे हॉटेलचे जे ढाबे आहेत त्यांचा कचरा बहुतेक याच ठिकाणी येऊन टाकलेला जातो, त्यामुळे इथे दुर्गंधी पसरते. वाहतूक कोंडी लागल्यास तिथे अजून त्रास होतो. आणि इथे जे ते शांग्रिया रिसॉर्टजवळ आपण पोचलो. शांग्रिया रिसॉर्टजवळ एक वाहतूक कोंडी होती, कारण इथनं आता आपण ज्या ठिकाणी आलो वडपेटीकडे, इथून जेव्हा गाड्या येतात तेव्हा ते नागपूरसाठी वळण घेताना तिथे वाहतूक कोंडी होते. आणि आताच्याकडे हा रस्ता आपल्याला थेट सरळ आणि मोकळा मिळतो, कारण वडपेटील जो उड्डाण पूल आहे त्याचे काम पूर्ण झालेले आहे. तो उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. खूप प्रवास आपला सुखकर आणि वेगवान झालेला आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील साईधारा वडगा येथून वडपेपर्यंतचा प्रवास खास आपल्याकरता आपले मराठी या यूट्यूब चॅनेलवर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करावे, आणि कमेंट्स करताना कमेंट्सच्या बाजूला हाईप दिला ते देखील हाईप क्लिक करून पॉईंट्स वाढवावे, जेणेकरून व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत रिकमेंड होईल. सरळ गेल्यास आपण ठाणे मुंबईच्या दिशेने जातो, परंतु आपण उजव्या हाताला वळण घेऊन जुना आग्रा रोड, मुंबई आग्रा रोड म्हणजेच भिवंडीकडे जाणार आहोत. आणि अशा प्रकारे आपण भिवंडीसाठी निघालेलो आहोत. आणि हा रस्ता मोकळा मिळालेला आहे. इथे देखील वाहतूक कोंडी होत नाही, कारण हा ब्रिज सुरू झालेला आहे. असो, भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.